आर-टी ॲडमिशन 2025मध्ये सेकंड लिस्ट लागणार। सेकंड लिस्टमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना SMS येणार, म्हणजे वेटिंगमध्ये भरपूर विद्यार्थी आहे, तर वेटिंगमधल्या कोणकोणत्या विद्यार्थ्यांना SMS येणार या संदर्भात भरपूर जे पालक वर्ग आहे हे विचारत आहे की आम्हाला SMS येणार का, आमचा वेटिंग नंबर कोणाचा 30 आहे, कोणाचा 15 आहे, कोणाचा 20 आहे, कोणाचा 1 आहे। तर अशाबद्दल भरपूर जे पालक वर्ग आहे विचारत आहे की नेमका SMS कोणाला येणार। तर आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओ दिलेला होता की तुम्हाला सर्वप्रथम हे चेक करणं आहे की तुम्हाला ज्या स्कूलमध्ये नंबर लागलेला आहे, म्हणजे ज्या स्कूलमध्ये तुमचा वेटिंग नंबर आहे, वेटिंग लिस्टमध्ये इथे चेक करू शकता। तर तुम्हाला सर्वप्रथम त्या स्कूलमध्ये व्हॅकन्सी चेक करणं आहे की त्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आहे। समजा तुमचा XYZ एका स्कूलमध्ये नंबर वेटिंग असेल 5 नंबर किंवा 10 नंबर, तर त्या स्कूलमध्ये जे जागा आहे सध्या म्हणजे व्हॅकंट सीट आहे त्या किती आहे। जर तुमचा वेटिंग 5 आहे म्हणजे हा वेटिंग नंबर पकडू आपण, आणि तिथे व्हॅकन्सी जर 6 असेल किंवा 7 असेल तर 100% तुमचा नंबर लागेल तिथे, कारण ऑलरेडी तुमचा नंबर खाली आहे। आणि एखाद्या स्कूलमध्ये जर व्हॅकन्सी फक्त 5 आहे आणि तुमचा वेटिंग नंबर 6 असेल किंवा 7 असेल तर तुम्हाला वेट करावं लागेल, कारण ऑलरेडी जे 5 तुमच्या वेटिंग म्हणजे जे 1 2 3 4 5 पर्यंत वेटिंग जे आहे विद्यार्थी त्यांना सिलेक्शन केलं जाणार आहे, आणि तुम्ही 6-7 नंबरवर असल्यामुळे तुम्हाला वेट करावं लागणार आहे, म्हणजे सेकंड लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही। जर तुम्हाला यामधून जर कोणते विद्यार्थी सिलेक्ट झाले नाही समजा, मग तुम्हाला चान्स मिळणार। तर अशा प्रकारे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। तर जेवढ्या स्कूलमध्ये व्हॅकन्सी तेवढे सेकंड लिस्टमध्ये विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे, आणि बाकीचे जे वेटिंगमध्ये आहे त्यांना सिलेक्ट करण्यात येणार नाही आहे। चेक करू शकता तुम्ही, साईडवर सुद्धा चेक करू शकता, स्कूलमध्ये जाण्याची गरज नाही आहे, साईडवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता की त्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आहेत। व्हॅकन्सी चेक करा आणि त्यावरून अंदाज लावा की आपला वेटिंग चेक करा, आणि त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की आपला नंबर खरोखर इथे लागणार आहे किंवा नाही लागणार आहे। तर सर्वप्रथम बघू शकता तुम्ही की लिस्ट ऑफ स्कूलचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही डिस्ट्रिक्ट चूज करा, त्यानंतर इथून बाय ब्लॉक करा, त्यानंतर इथून तुम्हाला एरिया चूज करायचा आहे, तो एरिया चूज करा, इथून RD चूज करा, आणि त्यानंतर इथे एक क्लिकचं ऑप्शन दिलेलं आहे, हे थोडं क्लिक होत नाही त्यामुळे थोडं प्रेस करा, क्लिक होऊन जाणार। तर क्लिक झाल्यानंतर बघू शकता इथे स्टार्टिंगला जे तुम्हाला ज्याही स्कूलमध्ये चेक करायचं स्कूलची लिस्ट आलेली आहे, यामधून जी स्कूल पाहिजे ते क्लिक करा। तर आपण समजण्यासाठी एक भारतीय संस्कार म्हणून एक विद्यामंदिरचं स्कूल आहे तिथे आपण क्लिक करू। तिथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे ज्यांचे जे व्हॅकन्सी आहे ह्या सुद्धा दाखवण्यात येणार। तर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे टोटल जागा 99 आहे, त्यामधून RDला मिळालेल्या जागा आहे 33, आणि व्हॅकन्सी बघा किती आहे, टोटल 20 व्हॅकन्सी इथे खाली आहे। जर तुम्हाला बघायचे असेल 20 व्हॅकन्सी खाली आहे का, तर कसं चेक करायचं बघा। टोटल व्हॅकन्सी किती आहे RDला 33, स्कूलचं नाव चेक करून घ्या, आपण एक डेमोसाठी घेतला आहे भारतीय म्हणून। त्यानंतर तुम्हाला इथे ॲडमिटेडचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करा, ॲडमिटेडला क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही डिस्ट्रिक्ट चूज करा, त्यानंतर राऊंड 1 करा, त्यानंतर इथून लॉटरी नंबर 1 करा, त्यानंतर सिलेक्शन टाईपमध्ये स्कूल वाईज करा, त्यानंतर बाय ब्लॉक इथे तुमच्या एरियाचं नाव लिहा आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर आपण कोणतं स्कूल बघितलं होतं, भारतीय संस्कार, तर आपण तिथे क्लिक करणार आणि गोला क्लिक केलं। गोला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्ही किती ॲडमिशन झाले आहे, टोटल इथे 13 ॲडमिशन झालेलं आहे। किती एंट्री म्हणत आहे, 13 एंट्री झालेल्या आहे। टोटल 33 जागा होत्या, 20 जागा खाली आहे, म्हणजे विचार करा तुम्ही इथे टोटल वेटिंगमधले 20 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। सर्व पालकवर्गांनी लक्ष द्या, अशा प्रकारे तुम्ही चेक करा की त्या स्कूलमध्ये किती व्हॅकन्सी आहे, रिमेनिंग म्हणजे खाली किती आहे व्हॅकन्सी, आणि त्यामध्ये आपला वेटिंग नंबर किती आहे हा चेक करा। जर तुम्ही त्यामध्ये बसत आहे म्हणजे या इथे 20 जागा असल्यामुळे इथे टोटल वेटिंग नंबर 20 पर्यंत विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे। तुमच्यासमोर लाईव्ह दाखवलेलं आहे मी आता की किती जागा आहे। अशा प्रकारे तुम्ही स्कूल चेक करा। जर वेटिंग नंबर तुम्हाला वाटत आहे की आपण त्याच्या आतमध्ये आहे तर इथे 20 वेटिंगपर्यंत विद्यार्थ्यांना काही टेन्शन नाही, म्हणजे टोटल 20 विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहे, तर तुमचा सुद्धा नंबर लागू शकतो। तर अशा प्रकारे चेक करा, आणि जेवढ्या जागा आहे तेवढ्या विद्यार्थ्यांना SMS येणार दुसरी लिस्ट लागल्याबरोबर। जसे पहिल्या लिस्टमध्ये लागल्यानंतर जसे SMS आले सेम तसेच तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे। तर RDबद्दल SMS कोणाला येणार असे भरपूर पालकवर्ग विचारत होते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल बनवण्यात आलेला आहे। तर RDबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।